संत दगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले गेले आणि या प्रसंगी जवळपास 41 ITIनी सहभाग घेतला आणि 100च्या वर मॉडेलचे प्रदर्शन भरवण्यात आले। आमच्या विभागाचे सहसंचालक आदरणीय गोडकरे सर, या संस्थेचे उपप्राचार्य ठाकरे सर, सोबत उपसंचालक आदरणीय आवारे सर, संस्थेच्या उपसंचालिका कुलकर्णी मॅडम, त्यांना सोबत नम्रता रंगाकर मॅडम, प्राध्यापक, सोबत प्रमुख ठाकरे सर या ठिकाणी लहानपणी आता शिकवण्यात आलं होतं, शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। थोडक्यात म्हणजे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपण दीप ज्योतीने करतोय, कारण सुरुवातच एक लक्षात घ्या, हा जो कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर देण्याकरता हा तंत्रप्रदर्शनीचा सोहळा आहे। कौतुकाची थाप म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही तंत्रप्रदर्शनीची जेव्हा तुमच्या निदेशकाकडनं तुम्हाला सूचना मिळाली असेल त्या दिवसापासून तुम्ही मेहनतीला लागला, बरोबर हो की नाही? ती मेहनत आणि त्याच्यानंतर तुमची टीम बनली असेल, बरोबर? टीम काय करायचं काय नाही हा सगळा विषय त्याच्यामध्ये आला। ह्या सगळ्या मेहनतीतून तुम्ही जी प्रतिकृती आता साकारलेली आहे त्याचं कौतुक होणं, या कौतुकातनं तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळून समोर आयुष्यामध्ये काहीतरी तुम्ही स्वतः तुमची जडणघडण व्हावी याकरता हा तंत्रप्रदर्शनीचा सोहळा आहे, हे तंत्रप्रदर्शनी आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रेरणेशिवाय आपल्याला या समोर काही आपलं ध्येय गाठायची आपल्याला स्फूर्ती मिळत नाही, बरोबर आहे? तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय गाठायचं असेल तर काहीतरी कुठेतरी प्रेरणा पाहिजे। जसं एक उदाहरण सांगतो मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 10वी मध्ये चांगले गुणवत्ता प्राप्त झाली, त्याच्यामुळे त्यांना परळीच्या चाळीमध्ये त्यांचा स्वागत सत्कार समारंभ त्यांचा करण्यात आला आणि तेव्हा त्यांना एक पुस्तक देण्यात आलं, ते होतं गौतम बुद्धाचं। आणि त्याच्यानंतर त्या प्रेरणेतनं त्यांनी स्वतःला असं तयार केलं मित्रांनो की आजही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शतकातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गणना होते, तिथे नाव लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, ही कौतुकाची थाप जेव्हा त्यांच्या पाठीवर पडली आणि त्याच्यातनं त्यांना जी प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणाने ते कुठपर्यंत पोहोचले त्याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे। हा जो तंत्रप्रदर्शनीचा सोहळा आहे हा तुम्हाला प्रेरणा देणार आहे, तुमचं ध्येय साध्य करणाऱ्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवायचं, प्रेरणा देण्याचं काम या तंत्रप्रदर्शनीच्या माध्यमातून होतं। मित्रांनो, तुम्ही आता ITI करत आहात, तुम्हाला माहिती आहे सध्या जग जे आहे, जग जास्त शिक्षणापेक्षा कौशल्याच्या मागे जास्त आहे। तुम्ही शिक्षण किती घ्या, पण तुम्हाला जर कौशल्य त्या शिक्षणामधून जे कौशल्य आत्मसात करणार नाही आणि त्या कौशल्याच्या आधारावर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा किंवा तुम्हाला जे कुठेही तुम्हाला जॉब करायचा असेल तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, कुठल्याही जॉबसाठी किंवा तुम्हाला समोर जायचं असेल तर आपल्याला कौशल्य कुठले लागणार आहे याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही, स्वतःचे बलस्थानं ओळखणार नाही, स्वतःचा सॉट अनालिसिस करत नाही, ही कमतरता आहे, त्या कमतरतेला बलस्थानं कसं बनवायचं जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होणार नाही। मित्रांनो, एक लक्षात घ्या,
सुरुवात जी आहे जितक्या लवकर केली तितक्या लवकर चांगली आहे. तुमचं ध्येय गाठायचं आहे तुम्हाला. जर तेंडुलकरनी त्याचं ध्येय गाठायचं, त्याला चौथीतच माहित झालं की आपण चांगला बॅट्समन बनू शकतो, चांगला बॅट्समन बनू शकतो, तर त्यांनी ध्येय ठरवलं ठीक आहे चला आपण त्याच्याच मागे त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आजच्या घडीला तो जगातला सर्वोत्कृष्ट प्लेयर आहे. बरोबर आहे. तसंच कारण त्यांनी लवकर सुरुवात केली, लवकर निर्णय घेतला की आपल्याला काय बनायचं. आता तुमचं जे 16 ते 18, 20 वर्ष आहे, वय जे आहे ते निर्णय घेण्याचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः निर्णय काही बनायचा घेण्याने पूर्ण तुमचं ध्येय तुम्ही ठेवणार नाही समोर, त्या ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही समोर तुमचं नियोजन असलं पाहिजे. आणि जोपर्यंत नियोजन राहणार नाही, मित्रांनो एक लक्षात घ्या, 10 नोव्हेंबर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हे एका 2 मिनिटाची गोष्ट होती, 2 मिनिटाची, पण त्याच्यासाठी वर्षभर नियोजन लागलं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रशिक्षण घेताना तुमच्यातल्या अर्जित केलेल्या ज्ञानाचा, तुमच्यामधल्या सुप्त गुणांना प्रतिसाद मिळावा म्हणून अशी स्पर्धा, असे कार्यक्रम घेण्यात येतात. याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा. शासनाने याबाबत अनेक उपाययोजना केलेली आहे. आता थोड्याच दिवसात तुमच्या संस्थेमध्ये स्पोर्ट्स मीट किंवा खेळांची स्पर्धा आयोजित केल्या जाईल. दुसरा आम्ही अजून एक उपक्रम राबवतोय शासनाच्या सूचनेप्रमाणे, म्हणजे अग्निवीर साठी जे प्रॉस्पेक्टिव्ह विद्यार्थी आहेत, जे सेनेमध्ये सामील व्हायसाठी इच्छा असलेले प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात येईल. असे अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, ते फक्त तुमच्यासाठी. आता तुम्ही या प्राप्त संधीचा कसा वापर करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आवारे सरांनी हे सांगितलं की बऱ्याच प्रमाणात फॉरेनसाठी जॉब्स अवेलेबल आहेत, नोकऱ्या अवेलेबल आहेत. जपानमध्ये, फ्रान्समध्ये यावर्षी एकट्या जर्मनीमध्ये ITI उत्तीर्ण 53 विद्यार्थिनींना प्लेसमेंट देण्यात आलेलं आहे. 53. आणि ठाकरे सरांनी जसं सांगितलं की तुमच्या इथे जवळपास 600 विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं ज्ञान देण्याचं काम सुरू झालेलं आहे. जर्मन भाषेचे क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत. ही खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊन द्यायची आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की भारताला आपण स्किल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून बनवूया. हे लक्षात घ्या. म्हणजे भारत ही कौशल्याची राजधानी बनत आहे. याचं कारण मुख्यतः आहे की आपल्याकडे जी वर्किंग जनरेशन आहे, वर्किंग एज ग्रुप आहे, ती जगात सगळ्यात जास्त आहे. म्हणजे एज 17 to age 38 जे काम करणारी जी वयोगट असतं माणसांमधलं, ते सगळ्यात जास्त प्रमाणात आहे आपल्याकडे. याचा पुरेपूर वापर करून आपण जास्तीत जास्त स्किल मॅनपॉवर किंवा कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करण्याच्या प्रयत्नात लागलेलो आहे. नो शॉर्टकट टू सक्सेस. सफलता के लिए कोई भी शॉर्टकट नहीं रहता. एक ही रास्ता है, वो म्हणजे उसपे तुमको मेहनत मेहनत मेहनत, हार्डवर्क. दुसरं हार्डवर्कला किंवा मेहनतीला दुसरं पर्याय नाही आहे, हे लक्षात घ्या. मी आशा करतो की इथून या मंचावरून जे काही तुम्हाला आवारे सरांनी, ठाकरे सरांनी आता मी सांगितलंय, त्याच्यात तुमच्या मानसिकतेत थोडा बदल होईल आणि तुम्ही आपल्या ध्येयाकडे सफलतापूर्वक वाटचाल कराल. आहे त्याचा त्रास होत नाही. घरात आपण कमी खर्चामध्ये नाश्ता पण वापरू शकतो. हे वाला मिसळ आहे ना, ते वापरतो. त्याने आपण घेऊ शकतो. हे टँक आहे, याच्यात हा टँक आहे. सरांनी केलं तर ह्याचा बेस्ट मॉडेल आहे. अपडेटेड आहे. तो कमर्शियल बनवला, हे थोडंसं घरगुतीसाठी बनवलं. टाकाऊमधून टिकाऊ करण्याचा प्रयत्न केला आपण. हां, आणि टोटल आयटीआय मेड, हे टोटल सीट मेटल.
आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग. तिकडनं हे लावावं लागतं का? आठ तिकडनं अच्छा वाद आहे का ते? भरणार कसं याच्यामध्ये? वाद कशी लावणार मग? वाट लावा लागते सर, मग नंतर कांदे बारीक मॉडेलची तपासणी करण्यासाठी जे तज्ञ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की 1, 2, 3 पहिला, दुसरा आणि तिसरा असे अभियांत्रिकी आपली सोलर पेटी एसीचे पैसे घ्यायचे आणि या बॅटरी डीसी इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते. आणि जर आपल्या सोसायटीची लाईट गेली तर आपण इमर्जन्सीमध्ये चालू करू स्ट्रीट लाईटवर इमर्जन्सी. आणि हे बॉर्डर सेक्युरिटी अलार्म सर, इंजिनिअरिंगला 3, नॉन इंजिनिअरिंगला 3 आणि हे बॉर्डर सेक्युरिटी अलार्म. रात्रीच्या वेळेस सोसायटीमध्ये जर सिक्युरिटी गार्ड आपला झोपला असेल तर जरी ऍक्टिव्हेट केलं परीक्षण करायचं. ऑलरेडी प्लेट कमी पण येते आपल्याला इलेक्ट्रिशियन. आयुष्य मंत्रालय भारत सरकारकडनं या ठिकाणी डॉक्टर चमू आलेली आहे ज्यांना आरोग्याचं थोडं बाजूला जाणून घ्यायचं डॉक्टर सर वेस्ट आपल्या प्रकृतीची जाणून घ्या. मॅडम आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा आहे. अभियांत्रिकी गटासाठी डॉक्टर पलटो प्राध्यापक श्रीराव गोमाणी साहेब. पोझिशन पलटो. इलेक्ट्रिकल जे मॉडेल्स आहेत त्यासाठी प्राध्यापक नागोरे सर आहेत. चढून बघा सर. जे मॉडेल्स या ठिकाणी आलेले आहेत त्यासाठी प्राध्यापक नम्रता पटनाकर मॅडम. सर थोडा बाजू थोडा बाजू हो दीदी. विद्यार्थ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची केळकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे रिव्हर वॉटर प्युरिफिकेशन बाय नॅचरल प्रोसेस आणि याला पोस्ट ट्रीटमेंट. इथे रिव्हर आहे आपल्या नागपूरमध्ये, नागनदी आहे जी खूप जास्त पोल्युटेड झालेली आहे, खराब झाली आहे. ती आपल्याला अगर चांगली करायची आहे, आपल्याला पोल्युशन नाही घालवायचं आपल्या नागपूरमध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये तर ही नॅचरल प्रोसेस आहे जी आपण यूज करू शकतो नागनदीसाठी. हे जे आहे की पूर्ण प्रोसेस अगर आपण खराब पाणी टाकलं हे पूर्ण पाणी इकडे हा पूर्ण प्रोसेसमुळे इकडे पूर्ण फिल्टर होईल. तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण हे जे पूर्ण लावलं आहे स्टोन्स, कोल आणि क्रस्टेड आणि फोम ह्या सर्व प्रोसेसमुळे पाणी जे आहे पूर्ण इकडे क्लीन होणे. फिल्ट्रेशन प्रोसेसला नॅचरल फिल्ट्रेशन प्रोसेस आहे. नाव आहे का? नॅचरल फिल्ट्रेशन प्रोसेस. सपोज हमारे ये 200 करोड़ का प्रोजेक्ट है तो सबसे ज्यादा कॉस्ट हमें स्टील्स में लगते हैं. तो स्टील्स यूज ना करके हमने यहाँ टेंडेंट केबल्स यूज किया है जिसकी वजह से इसका बजट जो है वो ये कम हो गया है, कॉस्ट कम हो गया है. उसकी वजह से हम ये अफोर्ड कर सकते हैं. रोलिंग बॅरिगेट्स. तर याला रोलिंग बॅरिगेट्स म्हणतात. याचा यूज यासाठी होतं ही आपली व्हेकल आहे. समजा ही व्हेकल अशी झाली आणि अशी हिट झाली याला तर हे रोलिंग बॅरिगेट्स रोल होऊन ही व्हेकल जी आहे याची इम्पॅक्ट एनर्जी रोटेशनल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. यामुळे आपल्या ऍक्सिडेंटचे केसेस जे आहेत ते मिनिमाइज होतात. गडकरी साहेबांना दाखवा कारण आपल्या आता हे जे रोलिंग बॅरिकेड्स आहे आपल्या बर्डीच्या ह्याच्यावर लावू शकतो. हो नाही तर वरून नाही तर बर्डीवरून खाली पडते ना वरून. यामुळे आपली व्हेकल जी आहे ती ओव्हरटर्न नाही होत. तुम्ही एक असं फोटो पाठवा आणि सरांना लिहा की असं असं आपल्या बर्डी पुलावर आम्ही आमच्या गर्ल्स आय टी आहे बर्डी पूल आहे त्याच्यावर आपण व्यवस्था करतो. तुमचं सजेशन घेतील सर आणि याच्यातनं छोट्या ज्यातनं मग मोठं काहीतरी चांगलं शिवलेले आहे आणि त्याची कटिंग पासून तर सगळे डॉक्टिंग पासून व्हिडिओ पण आहे. आणि सर थीम होती वेडिंग कलेक्शनची आणि एंगेजमेंट पासून तर जे रिसेप्शन पर्यंत सगळे ड्रेस लागतात. सांगा बेटा एक फटाफट.
अमरमेट टेस्ट आहे. मला अगोदर त्या दिवशी श्रीमंती पूजनचा टेस्ट होत नाही. दूर आले भोजनचा टेस्ट नाही ठेवलेला. अगोदर दिवशी बघा डान्स म्युझिक वगैरे होते, हल्दी होती. हल्दीचा हा ठेवलेला आणि हा संगीताचा ठेवलेला. हा डायरेक्ट रिसेप्शन किचन ब्रायडल म्हणून ठेवलेला, रिसेप्शनचा ठेवलेला आहे, तो रिसेप्शनचा ठेवलेला. आणि लग्नाचा मेन कुठे गेला? लग्नाचा हा ठेवलाय सर. म्हणजे आपण सगळी धक्का दिया. गुड आफ्टरनून सर. ये रिमोट कंट्रोल कार है सर, इसमें पूरा रिमोट से अपन कार को कंट्रोल करते हैं सर. बताइए. खाली दाखव. गुड आफ्टरनून सर. ये डीसी ग्राइंडर है सर. ये अपने को सॉफ्ट मटेरियल वगैरह काटने में काम आता है सर. ये डीसी में चलने वाला है सर. खुले जैसे वुड और पीयूपी पाइप वगैरह काटने में काम आता है सर. ये ज़्यादा तो बताओ. शीट वेंडिंग मशीन है सर. शीट को वेंड करने के लिए 90 डिग्री तक का वेंड कर सकते हैं. 90 डिग्री तक की शीट वेंड कर सकते हैं. कितने mm तक हो चुकी? इसमें 10 से 15 mm, सॉरी 5 mm तक का हो सकता है. 5 mm तक. एक चक्के का था ना, मैंने बताया इनको. वो चक्के का सामने बताया
सांगा माहिती. हे ब्लॉक प्रिंटिंग आहे सर. हा ड्रेस स्टिच करून याच्यावर पण ब्लॉक प्रिंटिंग केलेली आहे. ड्रेस मटेरियलवर केले आहे. हा मोबाईल कव्हर आहे. ही साडी कव्हर्स आहे. एका वेळेस 4-5 साड्या राहू. आणि हा राहणार आहे सर. आणि मोबाईल कव्हर आहे. त्याला लेडीज मोबाईल कव्हर वन साइड. याचे विकायला गेले तर कितीला विकू शकता? 100 रुपीज. हां, 100 रुपीजला. खर्च किती लागला तुम्हाला बनवायला? आम्हाला जास्त काही नाही लागला सर. तरी आम्हाला पकडून घ्या 40 कापड आम्ही एका वेळेस कठ्ठ्याने आणतो आणि कट. हां 7 रुपयापर्यंत त्याचं रॉ मटेरियल वगैरे होऊन जाते सर आमचं. हे काय? साडी आहे. कोणती पी? फ्री हँड प्रिंट. ॲक्रेलिक कलर यूज केला सर आम्ही. हे पारिजातचं इयरिंगवर बनवलेलं आहे. पायामधल्या वगैरे हे पक्षी वगैरे पण बनवलं आहे सर. इथे हे हाताच्या ठसांमुळे आणलेलं हो नाही ब्लॉक काय ग मॅडम? मेहंदी आर्ट. युनिक मेहंदी आर्ट. त्याच्यात वेगवेगळे आमचं सगळं बरोबर घ्या. पण तुम्ही सांगत नाही ना. हे सांगा तुमचं सांगा. जनरली 8 आवर काम असतात. ते आपल्याला 8 घंटे काम करायचं असतं. 8 घंट्याचे आपण कोणालाही हे देतो. एखादी इंडस्ट्री टाकली त्याची तर तुला 8 घंट्याच्या वर करू शकत नाही, कारण का नियम तसा आहे. भलेही तुम्ही 10 घंटे करता पण त्याच्यातून वर्क प्रोडक्शन जास्त निघालं तर तुमची कॉस्टिंग कमी होईल. कॉस्ट कटिंग त्याला म्हटलं जातं. जर तुमचं वेळ म्हणजे एकच साडी निघाली तुमची दिवसभरात किंवा काही हे निघाली चालते ना सर. जर एखादा डाग लागला ते पूर्ण कापड खराब होईल. आम्ही तसं नाही म्हणत नाही. तेच तर म्हणतोय ना मी. जर कॉस्ट कटिंग नाही झाली महाग झालं ना डेव्हलप करू. कसं आहे मार्केटमध्ये तुमची साडी महाग असेल आणि दुसरी जी रेडीमेड भेटते त्या मशीननं निघतं टाइम जास्त लागत असेल ते स्वस्त पडत असेल तर तुमच्या साडीकडे कोणी येईल का? बरोबर. पण सर हे हँडी आहे तर हँडले जर करत आहे तसं नाही म्हणत. मी नाडखेडी गव्हर्नमेंट ITI मधून आहे. हा लाचा ड्रेस मी स्वतः तयार केलेला आहे. हा मॉडेलिंग लाचा ड्रेस आहे. आताचा युगाचा हा मॉडेलिंग लाचा ड्रेस मी स्वतः तयार केला आहे आणि स्वतः याला लेस वगैरे मी स्वतः लावली. ग्रास कटर आहे आणि टोटली वेस्ट मटेरियल बनलेलं आहे आणि असं ऑपरेट. कुठल्या ITI वरून आले तू? आम्ही कडमेश्वर. नाव काय तुझं? निकिता रोहित सातपुते. आणि कुठल्या ट्रेडची आहे? इलेक्ट्रिशियन ट्रेड. इलेक्ट्रिशियन. आमची आजची जे थीम जे आहे ती म्हणजे पुरातन म्हणजे स्टोन अगेनमध्ये पासून तर बॉलिवूडपर्यंतची आहे. एक मिनिट. काय प्रोजेक्टचं नाव तुझ्या? हा मल्टीपर्पज पंप आहे. यामध्ये शेतीविषयी 8 कामे होतात. जसे की आपले फवारणी मारणे झाली, विहिरीतून पाणी काढणे, औषध मिक्स करणे आणि
खत टाकणे, झटका मशीन, सायरन आणि ह्या लाईट हे सर्व सोलार एनर्जीवर चालतं. कुठली आयटी आहे तुझी? माझी पुरीची ब्रांच आहे. स्पीड ब्रेकर इलेक्ट्रिसिटी जनरेटर है, ठीक है. तो ये अपना जो हिंदी में बता रहा हूँ, जो अपना स्पीड ब्रेकर है गाड़ियों के वेट से ये स्पीड ब्रेकर पुश होगा नीचे, पुश होने के बाद टर्मिनल घूमेंगे, टर्मिनल से जो ये मोटर लगी है ये डीसी सप्लाई कन्वर्ट करती है. फॉल्ट डिटेक्शन अँड ट्रान्समिशन लाईन याच्यामध्ये फॉल्ट करते, म्हणजे याच्यामध्ये दोन वायरामध्ये जर स्पार्किंग झाली तर ऑटोमॅटिक लाईन बंद पडते, किंवा एखादा वायर तुटला, ह्या वायर जर तुटला तर या खाली जर पडला तर ऑटोमॅटिक लाईन बंद. याच्यामुळे म्हणजे हानी नाही होणार, शेतकऱ्याला हानी नाही होणार. हे कोणाचं आहे? काय प्रोजेक्टचं नाव? ग्लास प्रॉब्लेम आहे. सप्लाय पाईप रेंज केलेलं आहे तुम्ही? पाईप रेंज आणि हे स्क्रू जॅक. त्याला पाईप गेट जे आहे गेट किंवा ग्रिल त्याला डिझाईन बनवायची आहे, तर आपल्याला रॉड लागते, त्याला डिझाईन अशा प्रकारची डिझाईन रॉड टाकून त्याला डीसी वेरिएबल है सर, डीसी को भी कंट्रोल कर सकते हैं. डीसी करता है. हा आपला बेंचमार्क आहे. हा पिठाचा नाही का, पिठाचे जे जॉब तिथं आपण फ्लॅट टाकू शकतो. हा सर वर्क कधी आपण बाकी फायरिंग येतं. इंजिनिअरिंग नाही, नॉन इंजिनिअरिंग नाही. हो, इंजिनिअरिंग दाखव कसं काय आमचा उद्देश आहे तर ते अपंग लोकांसाठी केले आहे. ते म्हणजे जर आपल्या हॉस्टेल राहत अपंग लोकांचं त्यांच्यासाठी बनवलं आहे तरी. आणि सर हे सगळं अपडेट होत आहे. सर हे फोल्डेबल लॅडर आहे, जी आपण आपलं जो घरी काम राहते, घरी कामामध्ये कधी कभार आपण यूज करतो हिला, जशी मग बाकी पडली राहते, त्याच्या कारणाने आम्ही हे लावलेलं आहे. हे स्टँड लावलेलं आहे, रॅक आहे, त्याच्यावरती आपण कोणतं वस्तू किंवा काही भारी वस्तू पण ठेवू शकतो. आणि हे अशी फोल्ड पण होते, जसं काम राहिलं आपल्याला नाही राहिलं तर फोल्ड करायचं, काम राहिलं तर असं फोल्डेबल लटकून आणि आपण याच्यावर कपडे किंवा गुलदस्ते ठेवू शकतो.
याला खर्च किती आला? याला खर्च आला सर पूर्ण आम्हाला 3000 रुपये. सर ये बेंच जो एग्रीकल्चर बेंच है, इसमें जॉब काटने के लिए इस्तेमाल किया जाता है. कोई चीज़ को पकड़ के वेल्डिंग करना है अपने को. तर हा फॅब्रिकेशन केला आपल्या घरगुती कामासाठी आपल्याला खूप लाभदायक आहे. सर याच्यामध्ये आपण गाडी टाकणार आणि याच्यामध्ये आपल्याला फायर निघणार. याच्यामध्ये आपला भांडे वगैरे जे पण आहे आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. आपण याच्यासाठी सर फॅन पण आहे. आपल्याला आग वगैरे जास्त करायची ते याच्यामधून होणार आणि याच्यामधून कचरा निघणार सर बाहेर. खर्च किती आला याला? बरोबर खर्च तर यायला आला 1500. आणखी आम्ही विकणार 2025. हा ॲडजस्टेबल रेंच आहे. याच्यानं आपण कोणताही नट ना लूज करू शकतो आणि टाईट पण करू शकतो. नेले कॉस्ट लागला 150 रुपये. सर सेमी इलेक्ट्रिक साइकिल है. हाँ सेमी इलेक्ट्रिक साइकिल है. ये जब साइकिल चलाते हैं अपन वो डीसी जनरेटर का काम करती है. मैं जैसे अपने को रिलैक्स लेना है और अपने को मिनिमम मैक्सिमम टाइम में पहुंचना है तो ये डीसी मोटर का काम इलेक्ट्रिकल सायकल. हाँ सेम. ठीक आहे. आत वेल्डिंग बनवलेली आहे. मटेरियल जे राहते ना त्याच्याने बनवलेली आहे. सर ये एक्सीडेंट व्हीकल प्रोजेक्ट है. सर आता हम जैसे देख रहे हैं कि व्हीकल्स बहुत अमाउंट में बढ़ रहा है और एक्सीडेंट्स भी बहुत हो रहे हैं. तो सर उससे हम ओवरकम कैसे करें उस चीज़ के लिए हमने ये मॉडल तैयार किया है. काय सांगायचं आहे? स्किल दाखवलेलं आहे. अच्छा दाखवा हे. आहे नाही का? सांगा तुमच्या कुठल्या आयट्यातून आले? भवानी आयटी. प्रोजेक्टचं नाव? स्मार्ट इलेक्ट्रिकल पोल मॉनिटरिंग सिस्टम. करून दाखवा ना. जर ओव्हरहेड लाईन पोलला टच झाली असेल तो बाहेर लावतो असे इंडिकेशन पोल मध्ये करंट येते. तो थोडासा फायर डिटेक्ट करके ये मशीन ऑटोमेटिकली उसको सेंस करके उसको बुझाने का काम करती है. बताओ डेमो बता सकते हैं? इसमें जब फायर लगती है ना तो उसको ऑटोमेटिकली सेंस करके फ्लेम सेंसर लगे थी ऑटोमेटिकली उसको बुझाने का काम करती है. इसमें हमने ऑर्डिनो यूनो नाम का सर्किट यूज किया है जिसमें कोई कोडिंग भी हमने वैसे चिप लगाया है यहाँ पे. हा युरोपियन कसिनो गेम आहे. हा युरोपियन गेम हा बॉलनी खेळत होते. तर आम्ही डिजिटल स्वरूपात LED लावून हा गेम बनवलेला आहे.
तो बॉल न थांबता आहे एलईडी त्या नंबरवर नाही का फ्लेक्सवाला बोर्ड आहे ते फ्लेक्स पीव्हीसी फ्लेक्स कुठली आयडिया गव्हर्नमेंट पार्सुनी गव्हर्नमेंट कलर आहे फॅब्रिक माय नेम संजना भिवरावच्या लांजेवर फ्रॉम पार्शनी आयटीआय कॉलेज. आमच्या प्रोजेक्टचा हेतू असा आहे की वेस्ट मटेरियलपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं. वेस्ट मटेरियल कारण की पुष्कळच्या गावामध्ये असते रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिसिटी कट केली जाते. त्यावेळी आम्ही कारण की रात्रीला स्टुडंटला पुष्कळ सारं म्हणजे त्यांचं नुकसान होतं इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे. तर आम्ही ना त्याच्यासाठी म्हणजे वेस्ट मटेरियलपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. तर सोलर गरम होते मग पेटते तर नाही का त्याच्या इकडं स्टोर होते इलेक्ट्रिसिटी ते वेस्ट सोलर एनर्जी जनरेट हो रही वहाँ पे थोड़ी जनरेट आगे कुछ याद है? हम कोशिश ही ना करें, ये तो गलत बात है. म्हणून तो पहिला येणं, दुसरं येणं, तिसरं येणं हे तर नंबर्स आहे. पण तुम्ही इथे जर पार्टिसिपेट केलं, सहभाग घेतलं आणि तुमच्यामधील जो कॉन्फिडन्स मला इथे दिसला, तुमच्या आत्मविश्वासाचा भर तुम्ही जे प्रश्नाची उत्तर दिली ते काबिले तारीफ होती. म्हणजे ऑल द वर्ल्ड विल क्लॅप फॉर यू. ऑल द वर्ल्ड विल क्लॅप फॉर यू. आणि क्लॅपचा अर्थ होतो CLAP. CLAP ही क्लॅप आहे. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणं, पण त्यात एक वेगळा अर्थ दवडलेला आहे. C फॉर कॉन्फिडन्स अँड क्लॅरिटी. तुम्ही जो प्रोजेक्ट सादर केलेला होता ना, तो त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली तुम्ही होताच, पण तुमचं एक विजन क्लिअर होतं. दुसरा क्लॅपचा दुसरा एक जो शब्द आहे, हे नंबरचा आहे, तो आहे L फॉर लॉजिक. तुम्ही ते लॉजिक वापरलं ना, अतुल्य होतं ते. सगळ्यांची जी मॉडेलची रचना होती नी ती अतुलनीय होती आणि तुमच्या आमच्या तर कल्पने पलीकडेच होती. आणि तुम्ही जी इच्छाशक्ती दाखवली ते निर्माण करण्यासाठी ती अतुलनीय होती. आणि दुसरा इंग्रजीचा लेटर असतो A फॉर द अप्रोच. आणि ज्या अप्रोचने तुम्ही तो प्रोजेक्ट लिडिंग केलेला होता तो सुपर, तो सॅल्यूट फॉर दॅट. तो सुपर जाऊन माझी आयडेंटिटी होती आणि अप्रोच टुवर्ड द मॉडेल व्हेरी पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर आहे P आणि प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनच्या बाबतीत तर आमचे ज्युरी जी आलेली होती त्यांनी फार कौतुक केलेलं आहे तुमचं. आमच्या साहेबांनी तुम्हाला प्रश्न केले, आमच्या अधिकारी मॅडमला प्रश्न केले, कुलकर्णी साहेब आले होते, इंजिनिअरिंग त्यांनी पण तुमची स्तुती केली आणि बऱ्याच लोकांनी तुमची स्तुती केली. म्हणून म्हणतो जोरदार टाळ्या क्लॅप तुमच्याकडे होऊ द्या. अपने सामने कम्युनिकेट करिए. ये तालियों की गूंज है ना, अगल्या वर्षात राहिली चाहिए. ठीक आहे, याची ताली बनाव. ठीक आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, वेळ फार झालेला आहे. प्रोत्साहन पुरस्कार हिंगणा आयटीआयला बिगर अभियांत्रिकी गटामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांक काटोल आयटीआय, प्रथम क्रमांक नागपूर मुलींची प्रोत्साहन पुरस्कार बिगर अभियांत्रिकी गटामध्ये.
नाविन्यपूर्ण गटामध्ये बुट्टीबोरी ग्रामीण, द्वितीय क्रमांक पारडसिंगा सोनाताई पांडव, प्रथम क्रमांक नागपूर ITI, बिगर अभियांत्रिकी गटामध्ये तृतीय क्रमांक नागपूर ITI पेंटिंग, बिगर अभियांत्रिकी गट द्वितीय क्रमांक कडमेश्वर, बिगर अभियांत्रिकी गट प्रथम क्रमांक हिंगणा ITI, अभियांत्रिकी गट तृतीय क्रमांक नरखेड ITI, द्वितीय क्रमांक कामठी ITI अभियांत्रिकी गट आणि प्रथम क्रमांक हा उमरेड ITI पटकावला. संस्थास्तरीय प्रदर्शनीमध्ये नागपूर ITI प्रथम क्रमांक हा सीट मेटलच्या विद्यार्थ्यांनी मॉडर्न स्टोवमध्ये, द्वितीय क्रमांक कडबा कटर मशीन टूल अँड डाय मेकर, तृतीय क्रमांक संदाता व्यवसायाने पटकावला.